तुझी स्मरण शक्ती वाढल. काय होईल? स्मरण शक्ती वाढल. त्याचा आत्माराम ज्या पद्धतीने त्याला साक्ष देईल त्या वेळेस त्याच ओळीचा त्याच ओळीचा अर्थ त्याला बदलून बदलून सापडत. त्याच पद्धतीने ह्या व्यासपीठावरती जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि त्या अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पशा मताप्रमाणे तोच शाश्वत असेल हे मी सांगू शकत नाही. पण माझ्या अल्पशा मताप्रमाणे कीर्तनाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. शेवटी एकदम थोड्या वेळेमध्ये कीर्तनाचा उत्तर तुमच्याकडे मांडायचा आहे आणि कीर्तनाच्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. विठ्ठल अशा पद्धतीने संत सज्जनानो जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे मागणी मागता 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 इथपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय पोहोचले. आणि मग शेवटी ज्या ठिकाणी सर्व संत वाङ्मय मोक्ष मागतात, परंतु तुकोबारायांनी मोक्ष मागितलेला गाथ्यामध्ये एका भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्पष्ट भाषेत सांगतात, मोक्ष सुख हानू आणि मोक्ष मागल तो गाथ्यात प्रमाणे. बरं का, माझे माथ्याचं गाव सांगत तुला नवे नवे जे नाथ बाबा शांतीचे सागर ते नाथ बाबा सुद्धा वर्णन करतात की बाबा जे मोक्ष मोक्ष आहे ते मोक्ष आम्हा भुसा समान आहे. भुसा समान सांगितलं कसं की ज्या पद्धती आपण खळ्यामध्ये धान्याची मळणी करतो आणि उपरणी करतो. उपरणी केल्यानंतर काय होतं, भरीव धान्य जागत पोरायचं भुसकाळ होतं भरा भरा वाड्याचा निघून जाते. तत्वच त्याने नागबाबा सांगतात का त्या पद्धतीने मोक्ष मागता. अरे प्रत्येक सांगतो बाबा आता हे व्यासपीठावरती सांगू नये, पण तुमच्या पाण्यात आहे का पण गुजरातमध्ये ज्यावेळेस माझा प्रवास झाला त्यावेळेस गुजरातमध्ये जात करून त्यांचा पंथच आहे मोक्ष मार्ग. काय आहे? मोक्ष मार्गी माळ घातली. विचार बाबा घरामध्ये का आता हे ठिकाणी आमची गुजराती काही मंडळी आहे, आता मोक्ष मार्ग राहत नाही. आता गुजरातवाली मंडळी आहे म्हणून कोण असं आहे जर विचारलं तर गुजराती भाषा आहे वेगळी ना. महाराज नाव आहे आम्ही तर मोक्षावाळ तिकडची भाषा. ये धर्मावय महाराष्ट्रातून गेला हा कुठून धर्मा म्हणून बाई कुठे बसलेला आहे, झोपाय गेला. काशीरामबाई जवळ बसलेला आहे. काशीरामबाई आहे त्याच्यानंतर आहे ना जवळ का हा समोर आहे धर्मा. ज्यावेळेस गुजरातमध्ये हे आपले परमार्थाची थोडीशी शिकवण सुरुवात केली आणि म्हणून झोपण्याची तब्येत बरी नाही. आता तिकडे पाटील ते म्हणू बाबा निम्मे गावात पक्षावर लोकांनी सांगितलं अरे म्हणू भाई बाई ते महाराष्ट्र देऊन बाई केहून धर्म घेणं आम्हाला बाई खबरही ना धर्म त्याचे बाई बरोबर हे तुम्ही महाराष्ट्रात मानेल हा धर्म. अरे बाबा जो विषय सांगितला ना मोक्ष मार्ग मोक्ष आपला विषय मोक्षात आहे. पण मी मग असं सांगितलं ते तीन देवाची ब्रह्म विष्णू तिघांची निर्मिती झाली. ब्रह्मदेव कन्यानी शाप दिला त्याची पूजा कुठेही होत बरोबर का. ब्रह्मदेवाची पूजा होत कुठेही मंदिर एक ठिकाणी फक्त एकच मंदिर आहे एकच, दुसरं कुठे मंदिर नाही, कुठे त्याची पूजा मांडली जात नाही, काहीच नाही. एक झाला आणि कोण उरले कोण विष्णू आणि शिव. आणि मग हे बाबा बारकाने ऐका हे बाकी धर्म धर्म आणला का पंथ आणला. फक्त महत्वाचे पंथ आहेत दोन, शैव आणि वैष्णव शास्त्राचा आधार घेऊन. मी प्रत्येकाला सांगतो परमार्थ करा पण सलत्या भलत्याच्या पाठीमागे लागू. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 याच्यात थोडाफार तरी सारा लागत जर असेल
तर तो पंथ, तो संप्रदाय, तो धर्म शाश्वत सांगा. जर सलत्या भलत्या ठिकाणी नेऊन आणला असेल तर ह्या ठिकाणी 28 4 वेद, बारकाईने मोठा 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 सगळी मिळून होतील 28 मध्ये जर कुठे थारा लागत नसेल ते थोतांड आहे आणि कुठून तरी बगल पुराण आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू. मी मगाशी सांगितलं आम्ही भारुडकार, आम्ही पूर्वीचे भारुडकार. नाथबाबा सांगतात शाश्वत मार्ग जर तुम्हाला मिळाला, खरा मार्ग जर मिळाला तर नाथबाबा सांगतात यातून पुढे बरे होईल. कुठून कुठून खरा मार्ग मिळेल तिथून. खोटा मिळाला तुम्हाला मिळणार. यातून पुढे बरे होईल, भक्ती सुख द्वंद्व वाढेल, फेरा तवळा चुकेला धनमोगाशी मिळाला दोषी. मी प्रत्येक बारकाईने ऐका, शब्द वापरला येथून कुठून. जर उदाहरणार्थ एखाद्याला आपण रस्ता विचारला तर तो सरळ सांगतो बाबा पुढे पुढे गेल्यानंतर जरा खड्डे लागतील, रस्ता खराब आहे, आणि थोडं पुढे गेलं का तिथून मग सांगतो, मग तो सांगतो बाबा इथून आता टेन्शनच नाही. अशा पद्धतीने मला आवर्जून फक्त थोड्या शब्दामध्ये पण जास्त सांगायचं आहे. ह्या पद्धतीने करा आणि ह्या पद्धतीने केल्यानंतर खरोखर पुन्हा तुम्ही जन्माला जर आले तरी चांगल्या पद्धतीने जन्म कुठं घ्याल, आईच्या गर्भामध्ये जन्माला आल्यानंतर खरंच भगवत भक्त बनाल, याच्यात कुठलाही शंका राहणार. पण चांगल्या मार्गाने जाल तरच गॅरंटी एरवी होणार नाही. आणि म्हणून साठी जगत कुपरायांना हे शाश्वत माहीत होतं. मी मगाशी एक शब्द अर्धवट ठेवला की जगत ऋतुकोबारायाने पुन्हा एका ठिकाणी म्हटलेलं आहे की बाबा बायकाने विचार करा की इतर कुठल्याही मागे लागू नका. कोणी काय सांगल, कोणी काय म्हणल याच्यात नाही. शैव आणि वैष्णवाचे म्हणजे विष्णूच्या जे भक्ती करणारे ते वैष्णव, त्यांचे संप्रदाय महत्वाचे 4 संप्रदाय 4 आणि शैवांचे 12 आखाडे महत्वाचे, आणि त्याला उपशाखा आहेत पण महत्वाचे आखाडे 12. त्याच्या पलीकडं तुम्हाला शास्त्रामध्ये काही आधार सापडणार नाही. आणि जर समजा अशा पद्धतीने योग्य संप्रदाय तुम्हाला मिळाला, तुमचं शीत होणार आहे, पुढला जन्म तुमचा सुखकर होणार आहे, याच्यामध्ये शंका नाही. आणि सुखकर होणार आहे हे तुकोबाने माहित होतं, म्हणून ते गर्भाच्या वेदनेला घाबरले नाही. आणि मग शेवटच्या चरणामध्ये जगत तुकोबाला सांगतात की बाबा आम्हाला जरी जन्म घेताना कठोर यातना जरी झाल्या तरी आम्हाला त्याची भीती नाही. का पुन्हा भगवत भक्त जन्माला येणार आहोत, म्हणून आम्हाला गर्भामधून जन्म भेटला तरी आम्हाला आनंद आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी,
ती माझी ती माझी रणगोरी माझी
देवा तुझा विसरण व्हावा गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धर संपदा संत संगदेचा गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुण गायना आवडी एक वेळेस त्या संतांचं भजन करू आणि शिवला पुढे देत आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर कीर्तन मर्यादा पुढे गेली पण मग अशीच म्हटल्याप्रमाणे आपण कीर्तनात उशिरा सुरुवात केली. आज या ठिकाणी शेवटच्या दिवसाचा जागराचा दिवस आहे. जागर पार पडलेला आहे आणि एक संघाचं तात्पर्य म्हटलं म्हणजे फक्त एकच पाहुणा म्हणून आपल्याकडे आहे, नाही तर सगळा ग्रुप आपलाच आहे. कारण प्रभाकर महाराज सारखा सगळ्यांचा उदो करण्यात म्हणजे कधी होणार नाही. फक्त एकच आपल्याकडे पाहुणा आहे, सगळ्या जर कुटुंबातच आहे तर कोणाचा उदो करायचा नाही. आणि म्हणून सांगते एक की आपल्या कार्यक्रमामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ
गुजरात महाराष्ट्रात आहेत, पण गुजरात मधले पण आपला साधक परिवार आहे. पालघर जिल्हा आहे, ठाणा जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे. तालुक्याचे नाव सांगण्यापेक्षा इथपर्यंत आपला साधक परिवार आहे. आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे खरंच एक तुमचं आमचं भाग्य, परम भाग्य. आणि आपल्याला योग्य तो मार्ग मिळालेला आहे. आणि योग्य मार्ग मिळाल्यामुळं त्या मिळाल्या मार्गाची किंवा त्या संधीची काय करायची आहे, सांगड बांधून त्या संधीचं सोनं, त्या संधीची सांगड बांधून आणि त्या संधीचं सोनं बनवायचं आहे. नवे नवे सोनं बनवायचं आहे. म्हणजे आपल्या देहाचा आपण स्वतः उद्धार करायचा आहे. कारण संत वाङ्मय सांगते बाबा, कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होणार नाही. एक म्हण आहे नाही का, कुछ पाने के लिए पहिले कुछ खोना. आणि म्हणून त्याचा बारकाईने विचार करा. आणि काय करायचं आहे की सदोदित भगवंताचं चिंतन करून आणि संतांच्या म्हणजे वर्तन म्हणण्याप्रमाणे करणे करा. म्हणजे आपले कर्म करा. करणे करे तो नरका नारायण बन जाय. नारायण बनायला वेळ नाही. कारण आपले महाराज म्हणजे तुकोबारायचं प्रमाण, पण आपले महाराज प्रत्येक कीर्तन सांगायचे, मनुष्य प्राणी अवघा सार आणि माणूस जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला, शब्द खोटा नाही. माणूस हाच देव आहे. माणूस हाच देव आहे. आणि माणूसाठी फक्त काय केले पाहिजे, करणी केली माझे प्रयत्न, बरं का. नाही तर आपले गावठी भाषेमध्ये आपले भाऊ कुठं आहेत, कारण आमचे विषय तो आहे. पण इथं आपली सगळी मिक्सर कंपनी आहे. नाही तर आपल्या गावठी भाषेमध्ये भगत वगैरे गेल्यानंतर काय तुला करणी केली, करणी ती करणी नाही बरं का. ती करणी आणि विषयच आहे का खरंच चांगल्या पद्धतीचा परमार्थ केलाय, पण ती पण करणी आपल्या भक्ताला होणार. पण खरंच ही आपली करणी केली तर करणे करे तो नर का नारायण बन जाय. अशा पद्धतीने बाबा एवढ्या लांबून लांबून गाड्या घोड्यावर नवे नवे दोन्ही घाट जाम आहेत तरी मंडळी तिथून आली. कारण आपले संगमनेरवाले रमेश भाऊ कुठं बसल्यात काही सांगता येत नाही, पण त्यांनी सांगितलं जर मोटरसायकल आणली नसती संगमनेर बरं का आले मोटरसायकल कुठून, तिथून मोटरसायकल आले. जर मोटरसायकल आणली, जर मोठी गाडी आणली असती तर अर्ध्या रस्त्यातून परत संगमनेर जावं लागलं असतं. अशा पद्धतीने आपण इथे येतो, घाट उतरून खाली येतो, तर आल्या तर काहीतरी सार्थक झालं पाहिजे. येऊन आणि भात खाऊन जायचं नाही, सार्थक झालं पाहिजे. याचा बारकाईने विचार करा. बार बार सांगण्यापेक्षा ठरल्याप्रमाणे उद्या सकाळी 9 ते 11 आपले झाडेपाडेवाले सगळ्यांना माहित आहे, प्रभाकर महाराज यांचं काल्याचं कीर्तन होईल. आणि कीर्तन झाल्यानंतर सर्व पत्रिकेप्रमाणे मुंबईवाले, कल्याणवाले, नवे नवे खांबाळ्यावाले सर्व आपले साधक मंडळी आहे. ही कीर्तन संपल्यानंतर अन्नदान देतील. सर्वांनी त्यात आनंदाचा स्वीकार करावा. फक्त मला आठवण आली म्हणून सांगतो, आपण एवढ्या लांबून इथं येतो ना देवदेव करायला, मग घरच्यांचा कशाच बारीक विचार करत बसतात तुम्ही. पंगत झाली का घरच्यांना प्रसाद. अरे बाबा इथं तुम्ही पोटभर खा आणि पेट लावून जात जाता हाटीलात नाही फसवा ना, आम्ही प्रसाद आणलाय असा तो त्या प्रसाद. इथे बुद्धी पेटले बुद्धी भेटते. मग हा विषय काय करतात मांडावा लागला, तर काही आपले बांधव आहेत ना ते आपली सेवा करता करता शेवटी काही मंडळी शेवटची पंगत राहते आणि प्रसाद नेता 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 शेवटी त्यांच्या वाट्याला काही उगत नाही. ज्यांना प्रसाद न्यायची आवड असेल ना त्यांनी सर्व कार्यक्रम आटपायचा, भांडा कुंडा घसायचा. कारण इथं 2 माणसा सोडून काही माणसा राहत नाही, कुटुंब काही पोसायचा नाही.
भांडी कोणी घसायची आणि काय असेल तेवढा बांधाचा प्रसाद घरी घेऊन जायचा. ह्या लक्षात ठेवा, गर्दी करायची नाही. आनंदाने प्रेमाने 7 दिवस आनंदाने जेवण करायचं आणि भगवंताचं चिंतन करता 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 घरी पोहोचायचं आणि ते विसरायचं नाही. सतत भगवंताचं चिंतन करत करत आयुष्य घालवायचे आहे. ही सर्वांना कळकळीची विनंती. कारण संत वाङ्मय सुद्धा ते सांगतात, नव्याने जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात की बाबा, भगवंताचं चिंतन केल्याशिवाय तरण उपाय नाही. पण तो मार्ग सोपा आहे, पण तो संतांनी ज्या पद्धतीने पूर्वीच्या संतांनी चालवला त्याची आठवण करा. पूर्वीचे संत तरले, पूर्वीचे तरले आता आहेत तेही तरतील आणि पुढे आहेत तेही तरतील. तरले तरतील आणि कधी पण कोण तरतील ज्यांचा विश्वास असतील ते तरतील. अशा पद्धतीने झालेली सेवा ज्यांच्या नावे सप्ताह चालू आहे दत्त प्रभू, त्याच पद्धतीने सद्गुरु नवे सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन झालेली सेवा या ठिकाणी सद्गुरूच्या, माझ्या सद्गुरूच्या चरणी इतर कीर्तन करा. सांगणार का बा चुकलं असेल तर क्षमा करा. हिताचा सांगितलंय, बारकाने विचार करा तरा, नाही विचार केला तर झाले. सेवा इथं थांबायची आहे, सेवा पूर्ण करायची आहे. जय विठ्ठल, जय हरी.